जोहार मंडळी, हॅपी होली सगळ्यांना। तर आम्ही निघालो होतो होळीसाठी घरी। तर बस स्टॉपवर आल्यानंतर आम्ही बसची वाट बघत बसलो। त्याच्यानंतर बस पकडली आणि आम्ही निघालो। तर आजची बस भेटली होती, त्याच्यात बिलकुल गर्दी नव्हती आणि खूप छान सगळ्या सीट रिकामीच होत्या, भरलेल्या होत्या त्या फक्त 4-5च आणि बाकीची सगळी बस रिकामीच होती। तर खूप छान वाटलं। आम्ही येऊन पोचलो आता तलासरीला आणि तिथून बहिणीच्या घरी जात असताना रस्त्याला भेटली अशी मुलं जी फगवा मागायला दोरी बांधून बसलेली होती। या पोरांना बघून मला पण माझी आठवण झाली, कारण आम्ही पण लहानपणी असेच दोरे घेऊन रस्त्याच्या बाजूला बसायचे आणि एखादी व्यक्ती भेटली की ती आम्हाला खूप ऑर्डर घरी पाठवत असते। त्याच्यानंतर पूनमने भाजल्या इकडे मस्त भाकरी, जेवण वगैरे आमचं झालं दुपारचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो करवंद तोडायला। तर करवंद तोडायला बाबूला पण सोबत घेऊन गेलो आणि बाबूला एका ठिकाणी बसून ठेवलं आणि आम्ही तोडायला लागलो करवंद। तर बघा खूप छान करवंद लागलेले आहेत आणि आताच आहेत जे आपल्याला मस्त कवडी कवडी भेटतात। ही खायला खूप छान लागतात, पण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते, काटे पण टोचतात आणि हाताला पूर्ण चिक पण लागून जातो। तर बघा आमची खूप अशी करवंद तोडून झालेली आहे। तर तुम्हाला हे करवंद पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। पण भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल। तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या, बाय।